खरं तर या नावाला कधीतरी तुम्ही या नावाचं एक्सप्लेनेशन पहा की सामना आणि वीर. वीर म्हणजे योद्धा आणि सामना म्हणजे त्याच्या समोर आलेला संघर्ष, म्हणजे संघर्षातला योद्धा अर्थातच सामनावीर. आणि तो योद्धा संघर्षामधला ठरला तो म्हणजे सागर, ज्याला दिला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नेक्स्ट मॅचमध्ये संघ संजय स्पोर्ट्स सावा त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल यवई, अर्थातच गावदेवी यवई त्यांच्या समोर असेल. हा सामना सुद्धा चांगला रंगेल, कारण एका बाजूला लखन पाटील कैलाश पाटील यांचा संघ संजय स्पोर्ट्स सावा, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ राहिला मनोज घाटाळचा, तो मनोज घाटाळ त्यांचा अपोजिट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली रंगलेली मॅच अशी आशा अपेक्षा बाळगून आपण या सामन्याला ही सुरुवात करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल फिल्डिंग करतील गावदेवी यवई की संजय स्पोर्ट्स सावा ते आपण पाहणार आहोत. या संजय स्पोर्ट्स सावा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून डिसिजन घेतला होता फिल्डिंगचा, अर्थातच दिगंबर माळी तुम्हाला पाहायला मिळाला ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, म्हणजेच फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करतील ते म्हणजेच गावदेवी यवई. चांगली रंगलेली मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून प्रोफेशनल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग तुम्ही बघत आहात. तेजस भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याला सुजल, साहिल, त्यानंतर कॅमेरा वर्किंगच्या भूमिकेमध्ये राज, अपडेटर आमचे नीरज, हे सगळे खरं तर 5 महत्त्वाचे या लाईव्ह ब्रॉडकास्टिंगला खरं तर सांभाळत आहेत. सो त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ तुम्हाला जो चाललाय मैदानाच्या आतमध्ये तो कव्हर करताना ते पाहायला मिळतील. वळतो आपण या मॅचच्या खरं तर पहिल्या इनिंगकडे, जिथे संजय स्पोर्ट्स सावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी चालल्यात. दुसऱ्या बाजूला एक डगआउट आहे, त्या डगआउटमधून आपल्याला यवई टीमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय जोटिंग देवरुंग संघ आयोजित श्यामशेठ दळवी यांचा बेतात वेगाचा बादशाह लक्ष्या 7721 यांच्या माध्यमातून लक्ष्या बैलचषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. सध्या तरी दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील, परंतु वीरेन स्पोर्ट्स भावाले या संघाचा खरं तर प्रवास या स्पर्धेमधून फुसला गेलाय, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये संजय स्पोर्ट्स सावात त्यांची जी स्टारकास्ट आहे, जी त्यांची अनुक्रमणिका आहे, ती अनुक्रमणिका ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू की हा स्क्वॉड कशा प्रकारे आहे. बॅट्समन ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जा लगेचच मी विनंती करेन. गावदेवी यवईचा विचार केला गेला तर मनोज घाटाल, सॅम, संजय, राहुल, प्रतीक, त्यानंतर रोहन, ही खरं तर त्यांची अनुक्रमणिका त्यांच्या टीममध्ये हे खेळाडू इन ॲक्शनमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला खरं तर संजय स्पोर्ट्स सावात या टीमच्या माध्यमातून कैलाश पाटील पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल लखन, दिगंबर माळी, त्यानंतर दामू तुम्हाला पाहायला मिळेल, सुजित, जयेश, तुम्हाला पाहायला मिळेल नेहाल, अक्षय, हे सगळी खरं तर नावं इन ॲक्शनमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चांगली रंगलेली मॅच मनोज घाटाल आणि त्यांच्या विरोधात दिगंबर माळी याचाच आपण हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, ज्या ठिकाणी 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या फेरीमध्ये हे दोन्ही संघ एकमेकाच्या खरं तर अस्तित्वासाठी लढले, परंतु आता एकमेकाच्या अस्तित्वासाठी लढत असताना या विभागातल्या 2 दिग्गज टीमपैकी या 2 दिग्गज टीम एकमेकाच्या आता विरोधात आहेत, अर्थात संजय स्पोर्ट्स सावात आणि त्यांच्या विरोधात गावदेवी यवई. पुन्हा एकदा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय की आमचे साऊंडचे डॉक्टर मेन ऑपरेटर या ठिकाणी आले, त्यांच्या माध्यमातून जो आम्हाला अडथळा होता तो अडथळा आता या ठिकाणी दूर केला गेलाय. परंतु आफ्टर लंच ब्रेक ते तुम्हाला पुन्हा एकदा संगीतांचा सुंदर ठेवा त्यांच्या भात्यामधून ऐकवतील, परंतु आता सध्या तरी ते जेवण करण्यासाठी गेलेले आहेत. आरामात जेवण करा, काही हरकत नाही, स्पर्धा आपली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये अनेक प्रेम आणि अनेक प्रेमल गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. मनोज घाटाळ आणि समीरी जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये आणि दिगंबर माळी टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच कॅप्टन होतोय तयार. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, लेग स्टंपचा हलकासा बाहेर, वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला ऋतिकनं. खरं तर आता मेन ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये ते गेल्यात. स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील बलवंत दळवी. पहिला चेंडू टाकला गेलाय वाईट. मनोज घाटाळ समोर जास्तीत जास्त लेग स्टंपवरती बॉल टाकलं म्हटलं गेलं तर आपल्याला भागडं ठरवण्यासारखंच आहे, कारण लेग स्टंपवरचे बॉल तो कधी ठेवत नाही. ऑनसाईडला मोठे फटके तो खेळतो.
कदाचित ही चर्चा दिगंबर माळीला कानापर्यंत आली असेल, कानापर्यंत खरं तर त्यांच्या आमचे शब्द पडले असावे की मनोज घाटाल एक असा फलंदाज ज्या फलंदाजासमोर लेग स्टंपवरती बॉल टाकणं म्हणजेच आ बैल मुझे मार असंच आहे, कारण तो लेग स्टंपवरतून बॉल खोदूनही काढत असतो. त्याच्यासाठी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. दिगंबर माळीचा पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर बाईची सिंगल. टीमचं धावफलक खरं तर अवांतरने वाढलंय, अवांतरने बनलंय, जिथे चांगलं लक्ष ठेवण्याचा अनुमान आहे गावदेवी यवईचा. दिगंबर फुल टॉस बॉल ऑन साइडला, पहिली मिस्टेक दिगंबर माळीची. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल. अंपायर सांगत असताना की या इनिंग मधला हा पहिला सिक्सर. दिगंबर माळीची पहिली मिस्टेक ओव्हर द विकेटने जास्त सफल झाला. सॅम होते, पहिला बॉल फुल टॉस त्याने फेस केला ना, आव देखा न ताव, आणि सांगितलं गेलं की दे धक्का ले छक्का. पहिला षटकार आलाय. धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने 8 वरती. 5 ओव्हरची मॅच, 30 बॉल आपल्याला मिळतील. 30 बॉलमध्ये चांगलं टार्गेट रसायचं आहे, जोडी टिकवायची आहे. मनोज घाटाळ समोर आपल्याला चांगली पार्टनरशिप दाखवायची, त्याच अनुमानाने हा पहिला षटकार आलाय. पहा, मी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती की डगआउटमध्ये ज्या 9 चेअर दिल्यात त्या 9 चेअर फक्त खेळाडूंनीच वापरायचं आहे. डगआउटच्या खाली एखादाही खेळाडू उतरलेला जर मॅनेजमेंट कमिटीला दिसला आणि त्या डगआउट मधला एकही खेळाडू जर खाली जर आला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. डायरेक्टली या ठिकाणाहून पेनल्टी दिली जाईल. मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नसेल, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मिस्टामिंग हवेमध्ये बॉल, शॉटमध्ये पॉइंटला फिल्डर. पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हा बॉल. या बॉलवरती मिळते सिंगल. कदाचित कोणालाही संभ्रम पडेल, कारण यवई टीमचे पाठीराखे त्यांचा मेन संघाच्या ड्रेस कोडमध्येच आहेत. त्याच्यामुळे कदाचित कोणालाही वाटूही शकतं की डगआउटमधले खेळाडू खाली बसलेत की काय, परंतु हा चाहता वर्ग आहे. त्यांच्या टीममध्ये कदाचित 15 ते 16 खेळाडू असावे. त्याच्यामुळे काहीशे उर्वरित खेळाडू हे सध्या तरी डगआउटच्या बाहेर त्या ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, हा टप्पा पडला, टप्पा बघितला गेला, स्वतःला सेट केलं गेलं. लवकर इम्प्रूव्ह हा फटका करण्यासाठी आले सॅम, परंतु ते जमलं नाही. जी गती होती दिगंबर माळीची ती सोसावी लागली. हा 5वा बॉल जर पाहिला दिगंबर माळीचा डॉट खेळत असताना, हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने बॉल आला. 2 फ्रेममध्ये सध्या तरी हा ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय. एका बाजूला बॉलर अपील करत होता, दुसऱ्या बाजूला एक्सप्रेशन बदलले होते सॅमचे, ज्याने डॉट बॉल खेळला गेला. आणि आता शेवटचा बॉल सॅमलाच खेळावा लागेल. दिगंबर माळीचा शेवटचा बॉल. लुबो फुल टॉस समोर लॉफ केला, स्टेट डाऊन दी ग्राउंड. अगदी चिरत चाललाय हा मैदानाला बॉल. 2 टप्पे घेतले आणि 2 टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाची संपन्नता चौकाराने दिगंबर माळीवरती प्रहार केला गेला. अर्थात त्याच्या ओव्हरमध्ये बनला गेला धावा 14. लुबो फुल टॉस चेंडू, हा पहा. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. ॲक्शन तुम्ही बॅट्समनची पहा, बॉलकडे बघत राहिला. फिल्डर प्रयत्न करत होते. दुसरा टप्पा अखेरकार घेतला गेला. जी येल्लो बाउंड्री लाईन आहे ती बाउंड्री लाईन या ठिकाणी क्रॉस केली गेली बॉलने आणि तिथे चौकार प्राप्त झालाय. या मैदानाचं सुशोभीकरण ना खरं तर खूप चांगलं केलंय, कारण तुम्ही पहा रॅलिंगला जिथे जिथे जागा मिळाली आहे तिथे तिथे भगवे ध्वज लावल्यात. अगदी आपण बाउंड्री लाईन बघतात तर येल्लो केली आहे. त्या अनुमानाने खेळपट्टी पहा थोडीशी ग्रीन. ज्या ठिकाणी गुड लेंथ आहे तिथे काहीसा नाव कोरला गेलाय, अर्थात या स्पर्धेचा नाव त्या ठिकाणी कोरला गेलाय. आणि ब्लॅक स्क्रीन, अगदी मोठी ब्लॅक स्क्रीन आहे ज्याचा इम्पॅक्ट कॅमेराला पडतो. कारण जी फ्रिक्वेन्सी आहे ना कॅमेऱ्याची, ती फ्रिक्वेन्सी कधी कधी उन्हाच्या प्रवाहाने थोडीशी डल होते. अर्थात जो कलर करेक्शन असतो तो प्रॉपरली मिळत नसतो. त्याच्यामुळे ही ब्लॅक स्क्रीन कॅमेऱ्यांच्या सेफ्टीसाठी लावली जाते. आणि यू फिल्टर कॅमेराला जरूर असतात, परंतु कधी कधी सूर्यप्रकाश एवढे तीक्ष्ण असतात की त्या यू फिल्टरचाही फायदा मिळत नाही आणि त्याचं काम ही ब्लॅक स्क्रीन करते. त्याच्यामुळे 2 ब्लॅक स्क्रीन या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवल्या गेल्यात. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड सुद्धा एक आहे, एक प्रेक्षक स्टँड. प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी खरं तर एक अजून एक स्टँड बनवला गेला आहे. आणि खेळाडू कक्ष पाहिले गेले तर 2 खेळाडू कक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून.
लो फुल टॉस बॉल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय. काम तमाम. फलंदाज सॅम पटेल, त्यालाही माहिती आहे की आपण पोहोचलो नाही पॉपिंग क्रीज मध्ये, बॅट ड्रॅग केली नाही आणि अखेरकार ही निराशा सॅमच्या चेहऱ्यावरती. इथनं पहिला फलंदाज बाद. ही सफलता मिळत असताना दामूला. हा ऍक्शन रिप्ले पहा. दामूच्या दोन्ही पायांच्या गॅप मधून तो बॉल. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला शॉटमध्ये मिड ऑफला फिल्डिंग करत होते. जयेश एक फ्रंटलाईन बॉलर आहे. जयेश चांगली बॉलिंगही करतो. येणाऱ्या बॉलिंग लेंथवरती त्याचाही तुम्ही वापर बघाल, पण तो फिल्डिंग केली ॲज अ फिल्डर म्हणून. ते मिड ऑफला फिल्डिंग करत होते. बॉल आला हातामध्ये. समोर धाव बनवण्याचा प्रयत्न पहिला झाला. आधी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपण ही विकेट बघितली आणि विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर सॅम परतला गेलाय. आलाय राहुल क्रमांक 3 वरती. सध्या तरी ॲक्शन रिप्ले पाहताय ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला ऋतिक एक चांगला खेळाडू आहे, परंतु आता ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये त्याला तुम्ही फिंगर अप करताना बघितलं. दामू तयार. मनोज घाटालवरती आता प्रेशर जरूर थोडंसं वाढलं असावं, कारण हा प्रेशर धरून चालणार नाही. ही मॅच क्रमांक 2 आपण खेळतोय. पहिला मॅच मधला महत्त्वाचा वाटा आपण उचललाय. पहिल्या मॅच मध्ये तब्बल खूप चांगल्या प्रकारे त्याने धावा बनवल्या. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा त्याचा विचार केला गेला तर त्यांनी 27 धावा इंडिव्हिज्युअल पहिल्या मॅच मध्ये बनवल्या. ओव्हरही त्याने 2 खूप चांगले हाताळले. त्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याच्या धावा जर बघितल्या गेल्या तर फक्त त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेटही मिळवले होते. म्हणजेच या मॅच मध्ये मनोज घाटाल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत गावदेवी येवईला चिंतेची बाब नाहीये, परंतु मनोज घाटालच्या मैदानाच्या आतमध्ये टिकणं हे गरजेचंच तेवढं. आता होणारी भेदकता दामूची त्यांनी सहन केली. त्या बॉलवरती मिळती सिंगल. कुलवटप्पाचा बॉल आही खोदून काढण्याचा प्रयत्न. दुसऱ्यांदा कुलवटप्पाचा बॉल आलाय, परंतु आता फलंदाज वेगळा होता. याच्या अगोदरचा मनोज घाटालला. आता हा बॉल पाहिला गेला तर राहुलला आला यॉर्कर, परंतु मनोज घाटालच्या बॅटमधून फक्त सिंगल आली. राहुलच्या बॅटमध्ये 2 आलात. या 2 धावाने टीमची धावसंख्या 17. अशाच पद्धतीने जर खरं तर खेळत राहिला ना संघ, तर प्रोजेक्टचे स्कोर दाखवतोय 64. करंट रन रेट सध्या 12.75च्या सरासरीनं या धावा दाखवत आहेत करंट रन रेट वरती, आणि 17 धावा टीमच्या टोटल मध्ये सध्या तरी आहेत. आता टप्पा पुढे ठेवण्यात आला. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा अंदाज होता, परंतु ग्राउंडिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 धावा जरूर मिळतील. यॉर्कर बॉल असे बॉल असतात ना ज्याच्यावरती बहुतांश खूप कमी फलंदाजांना ते बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं शक्य झालंय, कारण यॉर्कर बॉल असे असतात ज्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ मिळत नसतो. कधी कधी आपण विचार करतो काहीशा गोष्टींचा की बॉल कोणत्या पद्धतीचा येईल, त्या अनुमानाने यॉर्कर बॉल आल्यानंतर आपल्याला थोडासा कमी वेळ मिळतो. फुल टॉस बॉल बनवून घेतला. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक. फुल टॉस होता, सरळ दिशेने खेळू शकले असते, परंतु अगदी रिव्हर्स अस्त्र या ठिकाणी बाहेर काढलं, रूपांतर केलं मोठ्या फटक्यामध्ये, आणि राहुलच्या बॅट मधला सुपर स्ट्रोक चौकार. जर त्याचा नॅचरली अंदाज जरी खेळला असताना, खरं तर ते लेफ्टी आहेत, लेफ्ट हँडर आहेत, तशा पद्धतीने फुलटॉस बॉल खेळला असता तरी रिझल्ट चांगलं मिळालं असतं, परंतु रिव्हर्स खेळण्याचा तो मनसुबा पूर्ण केला. चौकार आलाय पहिला. बॅकफुटला गेले. स्ट्रोकचं सिलेक्शन थोडंसं चुकलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काढायचा होता, परंतु पडल्यानंतर बॉलची गती अनएक्सपेक्टेड राहिली. या बॉलवरती मिळते सिंगल. आतापर्यंतच्या या खरं तर 2 ओव्हरच्या कालावधीमध्ये आपण धावा जर पाहिल्या गेल्या तर धावा टीमच्या टोटलमध्ये बनल्यात, त्या म्हणजे धावा 24. एक गडी गमावला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी धावा बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय मनोज घाटाळनं आणि राहुलनं. 2 ओव्हर. या 2 ओव्हरमध्ये आपण खेळ जर पाहिला गेला तर चांगलाच राहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या झाले 24. आता मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग केली गेली की दिगंबर माळी की त्याच्या बॉलिंगला थांबावं की दुसऱ्या फ्रेश बॉलरला यूज करावं. आता तीच प्लॅनिंग केली जाईल, कारण दिगंबर मालीने पहिले षटक 14 धावसंख्येचा हाताळलाय, परंतु आता कोणाकडे षटक देणार. 24 धावा झालेल्या आहेत. 24. सध्या तरी चिंतेचं वातावरण नसेल. कैलाश पाटील एका बाजूला विचार करतात की 2 बॉलरने चांगलं कार्य केलंय. दिगंबरने 14 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. त्या दिगंबर माळीला आता पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलं जाते. टीम प्लॅनिंग जेव्हा आपण करतो ना, तेव्हा सिच्युएशन नुसार आपल्याला टीम प्लॅनिंग ही पुढे न्यावी लागते.
असाही विचार करू शकला असता कैलाश पाटील की दिगंबर मालेला थोडंसं थांबावं, तिसरा ओव्हर फ्रेश बॉलरवरती द्यावं, मग त्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या तर चौथं ओव्हर दिगंबर माळीकडे द्यावं. परंतु जो प्रेशर पडला ना ऑलरेडी 2 ओव्हरचा, तो प्रेशर कंटिन्यू ठेवण्यासाठी दिगंबर माळीला ओव्हर नंबर 3 मध्ये आणलाय. राहुलसाठी हा बॉल. ही चर्चा सुरू होती की प्रेशर जो आहे तो प्रेशर कंटिन्यू ठेवण्यासाठी दिगंबरला आणलाय आणि तो प्रेशर कदाचित सुरुवातीच्याच बॉलपासून ठेवू शकतो. तेच मैदानाच्या आतमध्ये समीकरण दाखवतो दिगंबर. चांगला बॉल होता, यॉर्कर बॉल. लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी वेगाने टाकला बॉल ऑफस्टंपवरती. तिथे त्याला यशस्वी पिचिंग मिळाली, यशस्वी टप्पा त्याने प्राप्त केला. राऊंड द विकेटने ते बॉलिंग करत होते. आता उजव्या हाताचा मनोज घाटाळ आहे, त्याच्यासाठी तो ओव्हर द विकेटने बॉलिंग करेल. खरं तर स्टायलिश खेळाडू आहे दिगंबर. स्टायलिश खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रदर्शन करतात तसे ते हायलाइट होतात. आणि सध्या तर ही चौथी पालखी तुम्ही पाहतात जी शिर्डी या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे शिर्डी नगरीमध्ये या पालख्या जेव्हा एकत्रित पोहोचतील ना, तेव्हा अनेक साऱ्या भाविक भक्तांना तुम्ही एकमेकाचे चेहरे बघताना पाहाल. सध्या तरी साईबाबाची चौथी पालखी चालली या ठिकाणं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. डॉट बॉल नंतर व्हाईट बॉल हाताळतोय दिगंबर माळी. धावा झाल्यात 25. 25 ऑन बोर्ड. ओम साई. जरूर तुम्ही जसे सुखरूप चाललात तसा सुखरूप तुम्ही प्रवास करा. हॅमट केलाय, ताकदीचा वापर. अगदी पाहिलं गेलं तर स्मॅश करत असताना खूपच वेगाने 2 टप्पे घेतले आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वोत्कृष्ट फटका आपण म्हणू शकतो मनोज घाटाळचा. बॅकफुटला जात असताना स्मॅश केले बॉलला, स्वीपर कव्हरच्या बाहेर पाठवलं चौकारासाठी. सध्या जर ती पालखी जर पाहिली आणि त्या पालखी प्रवाशांचा जर पोशाख जर तुम्ही पाहिला गेला ना, तर एक सगळ्यांचा सेम पोशाख आहे. जसा आपण कोळी लोक सुरखा लावताना बघतो, परंतु साईबाबांचा जो पेहराव होता की डोक्यावरती ते नेहमी एक कपडा गुंडाळायचे, तशा प्रकारे त्या प्रवाशांनी कपडा गुंडाळलाय. इक्वेशन जर 30 धावा झालेल्या आहेत, टोटलमध्ये धावा आहेत 30. थोडीशी आक्रमकता आता मनोज घाटाळची तुम्हाला पाहायला मिळाली. दिगंबर माळीला खरं तर हा सगळ्यात सुंदर फटका मारला गेला मनोज घाटाळनं. ओव्हर द विकेटने मॅसेज द्यायला आता सुरुवात केली आहे की या ओव्हरमध्ये या धावा कंट्रोल होऊ शकत नाही, अटॅक करू आम्ही. ते सांगत असताना मनोज घाटाळच्या बॅटमधला सुपर सिक्सर. हात खुळे करण्यासाठी आता सुरुवात केली आहे. ऊर्जा नवीन संचारली आहे. मनोज घाटाळलाही माहिती आहे की आपली टीम आपल्यावरती डिपेंडेबल राहत असते ज्यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये असतो. खरं तर येवई टीमला मिळालेला हा क्रिकेटच्या परिपटलावरचा कोहिनूर आहे जो कधीही चमकू शकतो आणि आता सध्या तरी तो या मॅचमध्ये चमकलाय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. दिगंबर माळीच्या विरोधात नुकताच त्याचा एक षटकार तुम्ही पाहिलाय. लेंथवरती बॉल बचाव करण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर सुरुवातीला केला, परंतु आता मनोज घाटाळी बॉलकडे बघत राहिला की कशा प्रकारे बॉल आला, टप्पा कुठे पडला, टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीने हा बॉल आपल्या जवळून गेला. दुखापत थोडीशी कदाचित जाणवत असेल, कारण बॉलला फील्ड करत असताना त्या फिल्डरचा अतिरिक्त बाउन्सर बॉल नाकावरती लागलाय. सो गंभीर दुखापत नसावी अशी आपण आशा अपेक्षा बाळगूया. खूपच वेगाने धावपलक आता पोहोचते पुढे. 36 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरमधले अजूनही 2 बॉल शिल्लक. 4 बॉलचा खेळ संपला. दिगंबर माळीने आतापर्यंत 1.4 षटकामध्ये 24 धावा दिल्यात. वेगाने टाकला बॉल. वेगाने बॉल जो टाकला गेला तो ऑप्शनच्या बाहेर आलाय. अटॅक इज अ बेट डिफेंड. आपण असं म्हणत असतो की आक्रमकता तुमचा बचाव करते, परंतु ही आक्रमकता थोडीशी अंगलत आली. ऑप्शनचा हलकासा बाहेर बॉल टाकण्यात आला. दिगंबर माळीचा हा बॉल गेला वाईट. टीमची धावसंख्या 1ने वाढत असताना 37 ऑन बोर्ड. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये हे धावपलक सध्या तरी तुम्ही पाहतात. फोर्थ विकेट. लेंथ पुढे होती, पिक करण्यात अपयशी ठरले. मिसटायमिंग झालाय. ही नामी संधी जर सोडली तर त्या संधीचं सोनं करेल मनोज घाटाळ हे माहित होतं फिल्डरला. फिल्डिंग चांगली झाली डीप मध्ये. अक्षय त्या ठिकाणी होते. अक्षयच्या हातामध्ये सुंदर झेल. मनोज घाटाळ बाद. 8 बॉलमध्ये 12 धावा बनवल्यात. 2 मोठे फटके तुम्ही पाहिले. 2 मोठ्या फटक्यांचा चांगला मॅसेज राहिला होता, चांगला संदेश राहिला होता, परंतु हा चुकीचा फटका. मी तर म्हणेन बॉल चांगला होता. ऑफसमरचा बॉल, हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता, परंतु ते जमलं नाही.
मनोज घाटाळला. आधी थोडेसे मागे होते, फ्रंट लेगला थोडंसं वेट त्याचा ट्रान्सफर केला. मी थोडासा डाव्या पायाला मागे घेतला आणि हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु अक्षयच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर गेलाय मनोज घाटाळ. आणि आता आलाय 4थ्या क्रमांकावरती प्रतीक. ऑलराऊंडर आहे प्रतीक. नजरेचा खेळतो, जास्त खेळतो. नजरेच्या आड तो कधी चेंडूला पाठवू शकतो, अर्थातच बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि क्रमांक 4 वरती तो आलाय. समोर दिगंबर. दिगंबरचा हा बॉल पुन्हा एकदा वेगाने, शेवटचा बॉल होता, वेगाचं प्रत्युत्तर शेवटच्या बॉलमध्ये देत असताना, वाढवत असताना वेग. प्रतीक अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स बॅक जरूर आहे, तुम्हाला जर गरज असली तर पाण्याची मागणी आमच्यापर्यंत करा, तुम्हाला ती पूर्तता केली जाईल. तो तुम्हाला खरं तर अधिकार आहे, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 3 ओव्हरमध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक बघत असतो, त्यामुळे तो अधिकार आहे. तो अधिकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिळू शकता, पाण्याची मागणी करू शकता. श्रद्धा सबुरी याचा संदेश देणारा शिर्डीचा साई साईबाबा याची 4थी पालखी खरं तर तुम्ही पाहतात. हा झेंडा दर्शवतो की या पालखीमधला हा शेवटचा झेंडा असावा, जिथे शेवटचा प्रवासी प्रवास करत असताना याच झेंड्याच्या सोबत तो जात असतो. हा भगवा ध्वज ना खरं तर ज्या राजामुळे त्या राजाला नेहमी आपण नमन करतो, कारण इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती राज्य करणारा राजा, ज्याने माणसाच्या रूपाला येऊन दैवताला आपली कारकिर्दी पोचवली गेली आणि देवही कदाचित त्याचा मृत्यू झाल्यानंतर रडला असावा, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे क्रीडांगण आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला वारसा जपणारा, हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीचा एक असा प्रतीक, ज्या प्रतीकाने मंदिराच्या वरचा कळस टिकून ठेवलाय, तो प्रतीक म्हणजेच भगवा ध्वज. त्या भगवा ध्वजाला तुम्ही बघत आहात, प्रत्येक रॅलिंगच्या ज्या ठिकाणी कोपऱ्यावरती जागा आहे त्या रॅलिंगवरती तो भगवा ध्वज या ठिकाणी लावला गेलेला आहे. याचा अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये असताना या भगवा ध्वजाचा सन्मान केला पाहिजे. त्या सन्मानासाठी हे भगवे फ्लॅग या क्रीडांगणाच्या चहूबाजूला लावले गेलेत. मी आभार व्यक्त करेन बालारामजी गोडे साहेबांचं, ज्याने खरं तर ही रॅलिंग या मैदानाला लावली. सरपंचपदी ज्यांची निवड होते ना, त्यांच्याकडनं ग्रामस्थ वासियांच्या भरपूर साऱ्या आशा अपेक्षा असतात आणि या क्रीडांगणाचं सुशोभीकरण हीच या ग्रामस्थ मंडळाची आशा अपेक्षा होती. देवरुंग पाडा, देवरुंग, बापगाव यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नांना सत्यामध्ये उतरवण्याचं काम सरपंच बालारामजी गोडे यांनी केलं आणि त्यांच्या माध्यमातून या रॅलिंग या स्पर्धेला आणि या क्रीडांगणाला शोभासाठी वाढवण्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा आपण जर पाहिला तर बनल्यात धावा 37. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये मनोज घाटाळ चांगला खेळत होता, परंतु तो बाद झाल्यानंतर प्रतीकची एंट्री मैदानाच्या आतमध्ये झाली, त्याला शेवटचा बॉल सोसावा लागला दिगंबर माळीचा. आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये आला जयेश. राहुल लेफ्ट हँडर आहे आणि दुसऱ्यांदा त्याने हा कारनामा केलाय. दुसऱ्यांदा फुल टॉस बॉलवरती रिव्हर्सच्या अंदाजाने त्यांनी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. हा वार होता जयेश वरती, त्याच्या विरोधात पहिला हा फटका आपण पाहतात. राहुलचा चौकार लवकर सेट होतो, लवकर मूव्ह करतो, त्याचा बॉटम हँड चांगला आहे, त्याचा फुटवर्क चांगला आहे, त्याच अंदाजाने रिव्हर्स हा देखना फटका त्याने दाखवला गेला, तिथे चौकार आलाय. राज सध्या तरी असं वाटतं की भोजनासाठी जातील, कारण ती वेळ झाली आहे जेवणाची. सो कीप इट अप राज, पोट भरून जेवा. चौकाराने टीम 41 आकड्यावरती 3.1 षटकाचा खेळ संपलाय. चला टीम संजय स्पोर्ट्स सावाद, आम्ही तुमच्यापर्यंत ऑलरेडी सूचना पोहोचवली होती की 3-4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचीच आहेत. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. जास्त फोर्स करायला मिळाले नाही. बॉडीवरती बॉल आला, मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी उचललाय बॉल, स्ट्राईक रेंजवरती फेकी. हातामध्ये विकेट किपरचा आलाय, परंतु त्याच्या अगोदर कदाचित पोचला नाही आणि इथनं फलंदाज बाद ही खून दर्शवत असताना अर्थातच राहुल परतेल मैदानाच्या बाहेर. पॉपिंग क्रीजमध्ये ड्रॅग न लवकर ड्रॅग केल्या कारणाने बलवंत दळवी यांची नजर होती, व्यवस्थित पोचला नाही, त्या अंदाजाने फलंदाज बाद घोषित केला गेलाय. अर्थातच राहुल मैदानाच्या बाहेर. चांगला खेळत होता, 14 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. या इनिंगमध्ये 2 रिव्हर्सच्या माध्यमातून चौकारी पाहिले, परंतु हा ॲक्शन रिप्ले प्रॉपरली तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पहा. कोणाला शंका असेल, अन्यथा प्रेक्षकांना भरपूर शंका असते
त्या शंकेचं निवारण करण्यासाठी मग लाईव्ह चॅटवरती अपशब्द वापरणं याही गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळा होत असतात. परंतु ती तुमची शंका आहे ती शंका आम्ही सॉल्व्ह करतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. पहा तुमच्यासमोर रिझल्ट होता क्लीन अँड क्लिअर की फलंदाज बाद आहे राहुल बाद झालाय. तिसरा धक्का लागलाय. आता क्रमांक 5 वरती गेलाय संजय. यवई टीमच्या माध्यमातून अनेक सारे खेळाडू जोमाने खेळत असतात कारण त्यांच्या टीमचा खरं तर संदेश आहे की जिद्द चिकाटी आणि समर्पण या 3 गोष्टी घेऊन नेहमी टीम गावदेवी यवई खेळत असते. जरूर त्यांच्या वाटेला दुःख जरी असले तरी दुःख सोसून ते पुढे जात असतात. सध्या तरी सुंदर साऊंड आमच्या कानांवरती स्पॉट बाईकचा निंजा असावी कदाचित. खोलटप्पाचा बॉल अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील होती परंतु पंचांची सहमती नाहीये. संजयसाठी हा बॉल ताईवरती आदळलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय परतला गेलाय तो म्हणजे दुसरे धावसंख्येसाठी आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट. 1 शॉट 2 धावा पूर्ण करायच्या होता. अपुरी बॅट कदाचित लाईन वरती टाकली असावी. आता सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्यात ना त्या डेव्हलपमेंट होणंही चांगली गोष्ट कारण आधी मंकड विकेट होता. आता मंकड विकेट हा नियम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बंद झाला. आधी आपण बॅट्समन बोलायचो परंतु आता लेडीज सुद्धा क्रिकेट खेळतात मग आपण बॅटर बोलायला लागलो कारण लेडीजला आपण बॅट्समन बोलू शकत नाही. आता तर स्त्रियांचा क्रिकेट त्या स्त्रियांच्या क्रिकेटमध्ये आपण बॅट्समन बोलू शकत नाही त्याच्यामुळे आता बॅटर शब्द आला. आणि आधीपासून क्रिकेट आता भरपूर डेव्हलप होत चाललेलं आहे त्याच्यामुळे आधी डेव्हलप जो क्रिकेट झालेला नव्हता ना त्या क्रिकेटला डेव्हलपमेंट करण्यासाठी खेळाडूंना एक गोष्ट करायची आहे की पंचांच्या इशाराचा तुम्हाला आदर करायचा आहे. म्हणजे पंच जो तुम्हाला डिसिजन देतील त्या डिसिजनवरती तुम्हाला ठाम राहायचं तरच क्रिकेट अजून डेव्हलप होईल. एक धाव शॉट आली या बॉलवरती. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला शॉटमध्ये मिड विकेटला फिल्डर त्याने अडवला गेला बॉल. फिल्डिंग चांगली झाली. याही बॉलवरती मिळेल सिंगलने आता धावपलक पुढे जाऊन पोहोचत असताना 44 ऑन बोर्ड. 44 धावा झालेत. अजूनही 8 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. 44 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये हे 44चं टार्गेट होतं परंतु ते टार्गेट डिफेंड केलं. बहुत यार यावेळेला चांगला बॉल लेग स्टंपच्या बाहेर बट तो वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 45 धावा तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. राऊंड द विकेटने लेन चांगली अपील आताही झाली परंतु अपीलमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता बॉलरलाही माहिती आहे की इम्पॅक्ट काय पडू शकतो त्यामुळे नक्कीच अंपायर्सने दर्शवलं की लेग बायची सिंगल. 46 ज्या स्पोर्ट बाईक असतात ना मगाशी एक स्पोर्ट बाईक गेली तिचा साऊंड तुम्ही ऐकला असेल परंतु बहुतांश स्पोर्ट बाईक असतात ना त्या स्पोर्ट बाईकवरती हा आकडा असतो 46. तोच आकडा तुम्हाला पाहायला मिळतो टीमच्या टोटलमध्ये. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये एक विकेट आली. एक व्हाईट बॉल 2 लेग बाय झाला. एक चौकार आला. अशा प्रकारे या षटकाचं विश्लेषण 8 धावा खर्च झाल्यात. 8 आणि त्याच्यामध्ये अजून काहीशा जॉईंट झाल्या असता बॉल हवामध्ये विकेट मिळेल जरूर. दिगंबर माळी या टीमचे कॅप्टन बॉल खाली आले. विकेट संपादित केली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 46. काहीशा गोष्टीची खरं तर आम्ही क्षमा मागू कारण आता आम्ही या गोष्टी सांगू शकत नाही परंतु तुमच्यापर्यंत पोचू शकतो असं आमच्या भावना. खरं तर आज 12वा दिवस कंटिन्यू समालोचन करणं मग काहीशा गोष्टी आम्हालाही अशा वाटतात की ह्या गोष्टी आपण रिपीट करतो की काय कारण रोज क्रीडांगणावरती जाणं रोज विश्लेषण करणं काहीशा गोष्टी वेगवेगळ्या तुम्हाला सांगणं कधी कधी आम्हालाही असं वाटतं की एखादा रेस्ट असावा पण ती जिम्मेदारी असते आणि आकाश पाटील यांची तर मोठी जिम्मेदारी आमच्यावरती आहे कारण डे नाईट फॉर्मॅट कव्हर करणं प्रत्येक ॲडजस्टमेंट असलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगणं त्याच्यामुळे ही स्पर्धा आहे. या स्पर्धेला जरूर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण श्यामशेठ दळवी आणि जय जोटिंग देवरुंग संघाच्या सर्व खेळाडूंचं आमच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर सुद्धा योगेश पाटील हे तुमच्यासमोर चांगलं समालोचन पुरवतात. आणि योगेश पाटील म्हटलं गेलं ना तर एक दिलदार व्यक्तिमत्व जरूर ते ॲज अ कॉमेंटेटर आहेत परंतु माणूसही खूप चांगले. त्यांच्या मार्गदर्शनानेच खरं तर या विभागामध्ये आम्ही अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आमचा आवाज देत आलोय.
पाचवं षटक कैलाश पाटील यांच्या हातामध्ये. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 46. या 6 चेंडूमध्ये समजेल की या मॅचमध्ये टार्गेट कितीचं. खोलवर टप्प्याचा बॉल. याही बॉलरची खरं तर रणनीती सुरुवातीपासून तीच राहिली आहे की खोलवर टप्प्याचा बॉल टाकावी. बॉल आले विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु काय कॉलिंग होती. रॅपिड कॉलिंग. या अशात आता एकेरी दुहेरी धावा गरजेचे आहेत, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही 55 पर्यंत पोहोचलात ना, तर तो टार्गेट तुम्हाला डिफेंड करण्यासाठी एक अतिशय चांगला टार्गेट असतो. त्याच्यामुळे आता त्याच टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे, त्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. पहिलाच बॉल ज्याच्यावरती मिळतात धावा. 2 टीमची धावसंख्या 48, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आलाय. अटेम्प्ट अनसक्सेसफुल झाला, परंतु रिझल्ट चांगलं मिळेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला की बाईची सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 49, 4 गडी गमावल्या गेल्यात गावदेवी यवईनं. सध्या तरी कैलाश पाटीलचा वेग तुम्हाला पाहायला मिळाला. पहिला बॉल यॉर्कर टाकला कैलाशनं, त्याच्यानंतर हा बॉल रिव्हर्स जसा बॅटर झाला तसा ऑफस्टम्पचा हलकासा बाहेर. विकेट किपर बीट झाल्यानंतर सिंगल त्या ठिकाणी बनवली गेली आणि आता स्ट्राईक झाली. रोटेट स्ट्राईक असेल ऋतिककडे. फिरवला गेला बॉल मागे चाललाय. विकेट किपरच्या हातामधून निसटला आणि बॉल चाललाय सर ब्लॅक स्क्रीनच्या समोर. बाईचा मस्ट निडेड ही बाउंड्री या ठिकाणी प्राप्त करत असताना टीमच्या टोटलमध्ये. आणि आता चौकाराच्या साहाय्याने धावा 50 अप. 53 धावा टीमच्या टोटलमध्ये. गावदेवी यवई संघ बॅटिंग करतोय. ऍक्शन रिप्ले पहा. खरं तर कैलाश पाटीलकडे वेग भरपूर आहे. हा बॉल त्याने टाकला, लेंथवरून थोडासा टॉस केला. लेंथ हार्ड लेंथ नव्हती, पुढे होती लेंथ. जरूर त्या बॉलला तुम्ही उचलताना बघितलं, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये निसटल्यानंतर बाईचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 53 धावा. त्याच्यामध्ये वाढ करायची होती, त्यासाठी स्ट्रोकसाठी ऑनसाइडला क्रॉस बॅट केली होती, परंतु या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल फिरला. ॲक्शन थोडीशी वेगळी झाली बॅटरची. अगदी नाकाजवळून हा बॉल गेला. ज्या फिल्डरच्या मगाशी नाकाला बॉल लागला, कदाचित त्याला तो वास आला नसावा जयेशला, परंतु आता बॅटरला या बॉलचा वास आला असावा, कारण परफ्यूम डिलिव्हरी होती कैलाश पाटीलची. ओव्हर द विकेटने अजून एक बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न. पुढे आला बॅट्समन, डायरेक्ट हिट झाला. विकेट किपरने काम तमाम केलं गेलं बॅट्समनचं. गावदेवी यवई संघाला हा 5वा हादरा या ठिकाणी बसत असताना धावसंख्या पाहायला मिळतीये 53. 5वा हादरा बसलाय. खरं या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉस जास्त मॅटर करत नाही, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावा चेस करावाच लागतील. कंपल्सरी चेस असली म्हणजे आपल्याला सुपर ओव्हर आणि विकेट आणि टॉस या गोष्टीचा विचार करावाच लागत नाही, कारण जेवढ्या तुम्ही बनवल्यात त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा धावा बनवावी लागते. अर्थातच तो टार्गेट सेट होतो. त्याच्यामुळे या मॅचमध्ये कितीचं टार्गेट राहील ते टार्गेट आता येणारा एक बॉल ठरवेल. सध्या धावा झाल्या 53. या ओव्हरमध्ये एक विकेट आली, एक डॉट बॉल आला, एक बाईचा चौकार आला, एक बाईची धावी आली, दुहेरी धाव बॅटच्या सहाय्याने आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि त्या रोशनलाच सध्या तरी शेवटचा बॉल फेस करावा लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सध्या तरी व्ह्यूवर्सची संख्या जर तुम्ही पाहिली तर सध्या तरी या स्पर्धेला 341 व्ह्यूवर्स या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग ही वाहिनी ओपन केली आहे. सो आम्ही तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. शेवटचा बॉल कैलाश पाटील. शेवटचा बॉल ताकदीचा वापर. ऑन साइडला परफेक्टली गॅपमध्ये झाला, टप्पा पडलाय आणि अगदी फिल्डरच्या डोळ्यासमोरून कावफेस क्लिअर करत असताना या मॅचमध्ये टार्गेट आता सेट झालं. हा चौकार आलाय. 53ची वाढ आता झाली 57 धावा बनल्या गेल्यात, म्हणजे 58 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये बनवावं लागेल सेकंड इनिंगमध्ये संजय स्पोर्ट्स सावादला. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच जय हिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल, जो चौथ्या सामन्यामध्ये ज्याने 77 धावा मोठ्या धावा बनवल्या गेल्या. अर्थातच योगेश रेवन आमने जय हिंद देवरुंग टीम समोर असेल, जो दोन्ही टीमचा कॅप्टन टॉससाठी या. सध्या तरी हा आमचा लाडका प्रेक्षक वर्ग टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. एका प्रेक्षकाच्या खरं तर खांद्यांवरती बॅग आहे, जो प्रेक्षक कक्षामध्ये बसलाय. बॅग तो परिधान करून सध्या तरी या स्पर्धेचा तो आनंद घेतोय. गळ्यामध्ये त्याचा हेडफोन आहेत, पण तो हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये तुम्ही ॲज अ प्रेक्षक म्हणून सामन्यांना आनंद देऊ शकता. काहीशे प्रेक्षक फोनवरती बोलतायत, काहीशे प्रेक्षक एकमेकांसोबत चर्चा करतायत की कशा प्रकारे या टार्गेटला कंप्लीट केलं जाईल. एका प्रेक्षकाने आपल्या मुलाला आणलंय. एक असा प्रेक्षक आहे की ज्या प्रेक्षकाच्या हातामध्ये कॅप आहे आणि त्याचा मागचा प्रेक्षक मोबाईल सध्या तरी हँडल करतोय. हे मनोमोराद आनंद लुटतायत.
खरं तर असं म्हटलं जातं की जीवनामध्ये जगत असताना एक संधी नवीन सकाळ तुम्हाला देत असते. मग रात्री उमळलेल्या फुलांनाही माहीत नसतं की सकाळीत एक्झॅक्टली स्मशानात पडायचं आहे की मंदिरात. सांगण्याचं तात्पर्य एकच की फुलांसारखं राहा, आयुष्य जगा, आयुष्यामध्ये दुसऱ्यांना जगवा आणि दुसऱ्याचा आनंद ठेवा. टॉसकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. जरूर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी झालेले आहेत या टॉससाठी आणि आपण टॉस करणार आहोत. योगेश 11 आमने आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल जय हिंद देवरुंग. आता एक इंटरेस्टिंग ओपिनियन आपण ऐकूयात. राजेश पाटील म्हटले गेले तर एक असा कॅप्टन जो कॅप्टन नेहमी चांगलं ओपिनियन देत असतो. सोन्यावायलाचे मालक मनोजी गोडे आणि रोहन पाटील यांना आपण विनंती करूयात की या. खरं तर सोन्यावायलाच्या नावाने एक डगआउट सुद्धा आहे आणि त्याचेच मालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करावा. टॉस आपण दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. एका बाजूला जय जोटिंग देवरुंग तर दुसऱ्या बाजूला लक्ष्य चषक 2025. लक्ष्य चषक असा कॉल टीम योगेश 11 आमने टीमच्या कॅप्टनचा आणि आलाय कॉल त्यांच्या बाजूने लागला. अर्थात योगेश 11 आमने टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. आपण थोडंसं ओपिनियन फक्त घेऊयात. जास्त नाही मॅचेस सुरू आहे सो आपण जास्त वेळ घेणार नाही. या उभ्यातच घेऊयात. टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? पहिल्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे 77 धावा बनवल्या, तुमची बॅटिंग ऑर्डर आता चांगली सेट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. मग काय डिसिजन घ्याल? बॅटिंग कंटिन्यू कराल की फिल्डिंग घ्याल? बॅटिंग कंटिन्यू करू मी. म्हणजेच तुमचा जो डिसिजन आहे तो आता तुम्ही चेंज केलेला आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे की खूप चांगल्या प्रकारे सागर खेळला, सागरची बॅटिंग सागर टचमध्ये, त्या अनुमानाने तुम्ही बॅटिंगचा डिसिजन घेतला आहे. सागर सोडून कोणाकडनं आता या मॅचमध्ये जास्त अपेक्षा असेल? ऋषी कुमार, किरण आणि स्वतः मी बघूया. समोर जैन देवरुंग संघ 8वा आजचा पहिला सामना. पहिल्याच सामन्यामध्ये 34 धावा डिफेंड करणारा पहिला संघ जैन देवरुंग राहिला, ज्याने 34 धावा खरं डिफेंड केलाय. काय संघर्ष असेल या मॅचमध्ये? आम्ही म्हणून बॅटिंग घेतली आहे कारण की थोड्या जास्त धावा काढल्या तर आम्ही त्यांना थोडा अडचणीत पडतो. येस, थँक्यू सो मच. सुंदर ओपिनियन. राजेश पाटील, टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तुम्ही असा चांगले ओपिनियन तुम्ही देत असता, परंतु आता टॉस तुम्ही जिंकला असता तर नो डाऊट फिल्डिंग घेतली असती, परंतु आता तुम्ही बॅटिंग, तुम्हाला खरं तर समोरच्या टीमने बॅटिंग घेतली आहे सो तुम्ही फिल्डिंगच कराल. काय रणनीती आहे या मॅचमध्ये? ते रणनीती तर काही सांगू शकत नाही. आता मागचीच परिस्थिती आमची अशी होती का आम्हाला विजयावर झाला तर आमचा जीवच जायची वेळ आलेली. कारण का आता हनुमानला आम्ही बोलवले, बघू आता कशा रीतीने. संकटमोचक हनुमानला आता तुम्ही बोलवलंय. मॅच सुरू होईल, जास्त ओपिनियन नको सो आपण नक्की जाऊया ऑनगोईंग मॅच. लक्ष्य चांगलं सेट करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे आणि ते लक्ष्य पूर्ण करण्याने ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि जातो आम्ही कॉम्बॉक्समध्ये करतो चेंजेस. आवाज ऐकाल तुम्ही कुकसे गावाचा, आवाज ऐकाल टेनिस बॉल क्रिकेटचा आणि आवाज ऐकाल तो म्हणजे योगेश पाटील सरांचा. इट्स ओव्हर टू. धन्यवाद भागेश मात्रे. या शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आणि इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला कैलास पाटीलनं. चेंडूला मात्र फाईन केला आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी चौकार वसूल केलेला आहे. नंतर सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष्य बैल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 58 धावांचा पाठलाग करतोय या ठिकाणी संजय स्पुरसावत. व पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्कूप केलाय, फटका हवेत केला होता एक्झॅक्टली शॉट थर्डमॅनच्या फिल्डरनं त्या ठिकाणी हा क्राऊड झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहू शकाल पंचाचा लेग बॅकचा इथे मात्र या ठिकाणी आपल्याला इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव तिथे मात्र जोडली गेली आणि धाव फलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सध्या रंगतोय. प्रथमतः यवई संघाने बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना पाहू शकाल 5 गडी मात्र त्या संघाने गमावले. 57 धावा जोडल्या होत्या आणि सर्वाधिक धावा जर आपण पाहिल्या तर 14 धावा आपण राहुलच्या बॅटमधून पाहिलेल्या होत्या. आणि समीरनं सुद्धा मात्र चांगला खेळ तिथे साध्य केला, 11 धावाचं योगदान दिलं. मनोज घाटाने सुद्धा मात्र पहिले तर 11 धावा जोडल्या. सुंदर स्कोरिंगची भूमिका आमच्या सोबतीला पाहू शकाल. मिस्टर भूषण आहेत मॅन फ्रॉम चौदरपाडा. किती वेगाने मात्र त्या ठिकाणी बॅट फिरवली, यष्टिरक्षकांकडून चूक घडलेली, त्याचमुळे एक धाव एक्स्ट्राच्या सौजन्यानं मात्र त्या ठिकाणी जोडली गेली बायच्या स्वरूपात.
धाबा कशा येतात ते महत्त्वाचं नाही, धावा येणं मात्र खूपच गरजेचं असतो एखाद्या संघासाठी एखादा सामना जिंकायचा असेल तर. आणि त्या धाबा मात्र कुठेतरी आता मात्र या ठिकाणी कैलास पाटील आणि दामू मात्र या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतोय. सलामी जोडी सध्या केलपट्टीवरती. पहिला सामना सुद्धा आपण जर पाहिला तर लो स्कोरिंग होता, परंतु त्या धाबा डिपेंड केल्या होत्या साबत संघाने, परंतु आता मात्र त्या धाबांचा पाठलाग सुरू आहे. फटका हवेत केला, लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहेत. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच मुळे मात्र राहुल माडानं कोणत्याही प्रकारे बालाराम होते त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चूक केली नाही आणि सहजपणे मात्र तो झेल संपन्न केला आणि केपीचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना फक्त 4 धाबांचं योगदान दिलं आपल्या संघाला. निश्चितपणे पाहू शकाल जय झुटिंगदेव देवाचं गुणगान करणारे संगीत डीजे अजयच्या वतीने मात्र तुम्ही ऐकल्या, परंतु जसा फटका हवेत गेला मिस टायमिंग झाला. नक्कीच केपीला सुद्धा माहित होते की मात्र हा फटका कुठेतरी आपण चुकीच्या दिशेने खेळलोय आणि ती थोडीशी निराशा चेहऱ्यावरती आपल्याला एक्झॅक्टली पाहायला मिळाली. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल आणि शेवटच्या क्षणात मात्र जी बॅट होती ते मात्र कुठेतरी आपल्या स्वतःच्या डोक्यावरती मात्र त्या ठिकाणी त्यांनी आपटले असं मात्र म्हणावं लागेल. नवीन फलंदाज सुजित पाटील आलाय. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. या लीग बायच्या स्वरूपात ही एक धाव इथे मात्र जोडली गेली. म्हणजे पहिल्या ज्या 4 धावा होत्या त्या बॅटच्या स्वरूपात आल्या, मागील ज्या 3 धावा आपण जर पाहिल्या तर मात्र त्या लीग बायच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सात धावसंख्येवरती 1 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले. चांगला जबरदस्त कमबॅक मनोज घाटालच्या वतीने आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत चौकाराने केलं होतं, परंतु तदनंतर मात्र जबरदस्त रिप्ले त्याच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी दिलं गेलं. चांगला प्रत्युत्तर तिथे मात्र दिला गेला आणि अखेर पहिल्या षटकामध्ये फक्त सावध संघाने 7 धावसंख्येपर्यंत मजल मारली. म्हणजे येणारे 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 51 धाबांची आवश्यकता. चोवीस चेंडू शिल्लक 51 धाबांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल माडा आणि तसे आपण जर राहुलचा विचार केला तर मात्र लेदर क्रिकेटवरती सुद्धा तो मात्र चांगले धडे घेतोय. मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर मुंबईच्या माध्यमातून तो खेळताना सुद्धा त्याला आपण पाहिलेला आहे. ते असं वाटतं की मात्र कुठेतरी येणाऱ्या भविष्यामध्ये खरोखर आपल्या भिवंडी तालुक्याचं कदाचित तो नाव लौकिक करू शकेल. त्याला सुद्धा आपण देऊया पुढील त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहूया आपल्या गावच्या संघासाठी कशा रीतीने तो मात्र खेळ सादर करेल. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची गती जर पाहिली तर पडल्यानंतर एक्झॅक्टली पूर्णपणे खाली राहिला आणि फलंदाजाला मात्र चेंडू अगदी स्पर्श होऊन मात्र अगदी एस्टनच्या पाठीमागे निघून गेला आणि पाहू शकाल लेगबाच्या स्वरूपात अजून एक धाव तिथे मात्र या ठिकाणी जोडली गेली. थोडीशी फलंदाज सास पडत असताना पात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी पायाला चेंडू ब्रश झाला. योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपण पाहतोय आणि खरोखर आपण या स्पर्धेचा विचार केला तर तिन्ही पंचांनी मात्र या स्पर्धेमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. वारंवार फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन पाहतो, कारण ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी राहुल साकारतो त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र सजवण्याचा प्रयत्न करतोय. फटका चांगला पाहायला मिळतो, अगदी मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार.
चांगला स्ट्रोक दामूच्या वतीने आपण पाहिला, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, इनफिल्डला बीट केला, अगदी शॉर्ट स्ट्रायकरवरच्या दिशेनं रेस सुरू आहे. परंतु पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं. तिहेरीचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल. टार्गेट आणि फलंदाज सुजित पाटीलचा काम तमाम. दुसरा गडी बाद झाला. संजय स्पोर्ट्स सावध संघाला हा दुसरा धक्का लागलाय या दुसऱ्या ओव्हरमध्ये. थोडीशी अतिघाई इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली, कारण 2 धावा सुखरूप मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या होत्या. परंतु तिहेरीच्या प्रयत्नामध्ये मात्र कॉलिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. दोघांमध्ये कॉर्डिनेशन मात्र तिथे परफेक्ट झाला नाहीये आणि अखेर तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुजित पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज एंटर होतो युनिट नंबर 4 वरती मिस्टर जयेश दलबी उर्फ जेडी. फटका चांगला पाहायला मिळतो. लावून द कार्पेट चेंडू चालला मिड विकेटला. फिल्डर डीप मध्ये सज्ज आहे. थोडीशी मिसफील्ड धरून तिथे मात्र पाहायला मिळाली आणि लगेचच फलंदाजाने दुहेरीचा प्रयत्न केला आणि सफल प्रयत्न तिथे आपण पाहिलेला आहे. जरूर मोठे फटके येत नाहीत, परंतु तुम्हाला सिंगल डबल धावा मात्र तिथे घ्यावे लागतील. कारण लक्ष जर आपण पाहिलं तर 58 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि धावाचा पाठलाग जर करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा सुद्धा इथे जोडावा लागतील आणि तो प्रयत्न दामूच्या सोबतीला आता मात्र जेडी करतो. या जेडीने जरूर अनेक स्पर्धांमध्ये निराशजनक कामगिरी केली, परंतु ही स्पर्धा त्याच्यासाठी मात्र कुठेतरी फर्स्ट क्लास असू शकेल आणि पाहू एखादी मोठी इनिंग या स्पर्धेच्या माध्यमातून तो साकारेल का. इथे मात्र पहा चेंज ऑफ व्हेरिएशन पाहिलं आपण, अगदी वेगामध्ये बदल केला आणि त्याच वेगामध्ये फलंदाज सुद्धा बीट झाला जेडी. ही चतुराई राहुल माडाकडे आहे, कारण तो एकाच अँगलमध्ये पहा इनकडे टाकतोय, लेगकडे टाकतोय, कधी कधी आर्मरचा सुद्धा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने मात्र या खेळाडूंना मित्रांनो उंच भरारी भरपूर कमी वेळामध्ये त्याने मात्र या ठिकाणी घेतलेली आहे. हा 2 विंडोज रिप्ले तुम्ही पाहू शकाल. फलंदाजाचे हावभाव दाखवले जात आहेत, गोलंदाजाची बॉलिंग ॲक्शन इन स्विंगर. चेंडू खाली राहतोय पहा. प्रत्येक सामन्यामध्ये आपण कधी कधी असे दृश्य पाहतोय की या खेळपट्टीमध्ये थोडंसं दुविधा पण आहे आणि मगाशी मी हरेश पाटीलच्या सोबत सुद्धा चर्चा केली की एखादा स्पॉट आहे अगदी विकेटच्या समोर, जर तिथे जर चेंडू जर लँडिंग झाला तर कधी कधी चेंडू पूर्णपणे खाली राहतोय आणि कधी कधी चेंडू अचानक टेकऑफ घेतोय. म्हणजे फलंदाजी करणं एवढं सोपं नाही आहे खेळपट्टीवरती, कारण भरपूर जुनी खेळपट्टी आहे. धाव फलकावरती धावसंख्या लागली गेली. एकूण 2 गडीबाज 16, अजूनही विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता टीम संजय स्पोर्ट्स सावध संघाला. कारण आपण भरपूर वर्षांपूर्वी याच ठिकाणी जी स्पर्धा पाहिजे होती बालाजी ट्रॉफी, तेव्हा त्या विकेटला मात्र चांगलं योगदान दयानंद चोरगे साहेबांच्या वतीने लाभलं गेलं आणि ती विकेट तुम्ही या विकेटच्या बाजूला पाहू शकाल. आणि तदनंतर भरपूर वर्षानंतर अगदी देवरुंग संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून एक नवीन विकेट टाकली गेली, परंतु त्या विकेटवरती पाहिलं तर कधी कधी गोलंदाज मात्र त्या विकेटचा मात्र भरपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक वस्तूची एक एक्सपायरी डेट असते, म्हणजे आपण म्हणू शकतो कधी आय थिंक या विकेटची सुद्धा मात्र एक्सपायरी डेट जवळ आली असावी. त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चेंडू थोडीशी खालवर राहत आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रतीक. या सामन्यानंतर जयंत देवरुंग संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळू शकेल. योगेश 11 आमने या संघाच्या विरोधात. दामू इज ऑन स्ट्राईक. दामून आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा सामना केला, 2 चेंडू तो जरूर डॉट केला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि जेडीचा आपण खेळ पाहिला तर 3 चेंडू त्याने फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चांगली लेंथ, अगदी फुलर लेन जाग्यावरून पाहिलं तर अगदी केल्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षक मनोज घाटालच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. हा यवई संघ पाहतो की मागील 2-3 वर्षापासून त्याचा सांघिक खेळ खूपच छान होतोय, कारण त्यांचा आपल्याला एकोपा चांगला पाहायला मिळतो. या योग्य वेळेवरती ते गोलंदाज चांगले रिलीज करतायत आणि खास करून चांगली कॅप्टनशिप त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत असते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फटका हवेत केला, स्टार्मिंग आहे, परंतु सेफ लँडिंग होईल कारण कुठलाही फिल्डर तिथे उपस्थित नाही. एक धाव जरूर पूर्ण झाली, एका धावेवरतीच मात्र त्या ठिकाणी
समाधानी राहतोय. पहिल्यांदा दामू येणाऱ्या बॅटरमध्ये जरूर अक्षय मात्रेचं येणं बाकी आहे, नेहल मात्रेचं येणं बाकी आहे, लखन पाटीलचं येणं बाकी आहे. आय थिंक दिगंबर माली सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय, परंतु या जोडीवरती भरपूर काही अपेक्षा आहेत. जवळपास 300 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला या ठिकाणी जोडलेले आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि भरपूर संख्येने क्रीडा रसिक आमच्या अगदी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण लक्षाबाईलाच्या माध्यमातून, श्यामजी दलवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 17-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. अजूनही 41 धाबा जोडायच्या आहेत. टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला स्टेपमध्ये थोडंसं चुकलं आहे त्या ठिकाणी आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं या ठिकाणी या डेड बॉल घोषित केलं गेलं. जे झोटिंग देवरी संघाची मात्र अपार मेहनत पाहिली या स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीकडे मात्र बारकाईनं त्यांचं लक्ष केंद्रित आहे, कारण कुठल्याही प्रमाणे या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची मात्र पूर्णपणे ते त्या ठिकाणी काळजी करत आहेत. इथे मात्र पहा पुन्हा या ठिकाणी भुलभुलैया. चेंडू वारंवार पडल्यानंतर खाली राहतोय आणि तेच एक जण जेडी सांगतोय की या गोष्टीला मी तरी काय करणार, कारण मी ज्या लेंथवरती खेळण्यासाठी सज्ज आहे आणि त्या लेंथवरती गोलंदाजी होत नाही. मिस्टर अभय पाटील, आपणास विनंती असेल की आपण या आमच्या व्यासपीठाकडे, कारण लंच ब्रेक सुरू आहे. जर आपण उशीर केला तर मात्र त्याची आम्ही जबाबदारी घेणार नाहीये. 17-2 धावसंख्या स्थिर. धाबांचा वेग वाढवावा लागेल, चांगली बॅटिंग तुम्हाला करावं लागेल आणि इथे मात्र पुन्हा शरीराचा वेग चेंडू घेतो. इथे रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, परंतु गोलंदाज प्रतीकच्या निशाणा तिथे चुकला गेला. आता मात्र या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि तिथे मात्र रिॲक्शन पहा गोलंदाज प्रतीकचं. एक्झॅक्टली असं वाटतं की ही विकेट जाणून बुजून दामून सोडली की काय. आता मात्र नक्कीच हा विषय मला आमचे जे 12वा खेळाडू समीर माझ्या सोबतीला आहेत त्यांना विचारावं लागेल. डीजे कम ऑन. मध्ये आपल्याला मोठ्या संख्येने शर्तींची त्या ठिकाणी अड्डा पाहायला मिळायचा आणि आय थिंक लक्षा बैलाचं गुणगान गाणारे संगीत आपण या ठिकाणी ऐकलं डीजेच्या वतीनं. पावलाचा वापर झाला, पुन्हा चेंडू खाली राहिलाय. ते असं वाटतं की जेडी सुद्धा मनामध्ये प्रश्न पडला की एक्झॅक्टली या खेळपट्टीवरती बॅटिंग करायची की नाही. हा मात्र त्याच्या मनामध्ये प्रश्न आता मात्र कुठेतरी गुंगावत असावा, कारण आतापर्यंत आपण जेडीचा खेळ पाहिला तर एक्झॅक्टली लागोपाठचा 5वा डॉट चेंडू तो खेळतोय आणि या 6 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कुठेतरी या निराजने खेळी त्याची वतीने पाहत आहोत, परंतु ही सावध गावाची अजूनही एवन जोडी म्हणावं लागेल, कारण त्याच्या सोबतीला अक्षय मात्रे आहे की कुठल्या क्षणाला मात्र या सामन्याला टर्न करण्याची ताकद या दोघांकडे आहे. जर जेडी आपल्या रिदममध्ये जर आला तर मात्र जरूर या ठिकाणी मोठे फटके खेळू शकतोय, परंतु त्याला चेंडूचा उत्तरच देता येत नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र लागोपाठचा 6वा डॉट चेंडू खेळतोय. काय जबरदस्त कामगिरी आज गावदेवी स्पोर्ट येवई संघाची पाहतो. पहा गुडघ्यावरती तरी जरूर वजन ट्रान्सफर केला, परंतु चेंडूला तो मात्र मिडलिंग करू शकला नाहीये. अगदी फुलर लेंथ होती आणि जी व्हाईट लाईन आहे त्या व्हाईट लाईनला मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने फॉलो केला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडूचा केलीचा संपन्न झाला, 19 धावा जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता. डू ओर डाय अशी स्थिती आता मात्र संजय स्पोर्ट सावध संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजून एक गेम चेंजर खेळाडू अक्षय मात्रे जो ऑन स्ट्राईक वरती आहे. आतापर्यंत त्यांनी एकही चेंडू फेस केला नाही. कोण विसरेल या संघाच्या विरोधात 23ची आवश्यकता होती येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आणि 4 षटकार तिथे मात्र अक्षय मात्रे ठोकले होते सोनालापाडा संघाच्या विरोधात आणि त्याचमुळे संजयने आता जबाबदारी घेतली नाहीये, कारण मनोज घाटाला आलाय. 4थ्या ओव्हरमध्ये दुसरा स्पेल हाताळण्यासाठी 12 चेंडू 39ची आवश्यकता. ओ यॉर्कर पहा, चांगल्या चेंडूला सन्मान कसं द्यायचा आणि खराब चेंडूची वाट कशी लावायची हे अक्षय मात्रेला परफेक्टली माहीत आहे. परंतु मित्रांनो तुमच्यासाठी आता मात्र प्रत्येक चेंडू
फार महत्वाचं आहे, कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी आणि ते मात्र अगदी बचावात्मक स्ट्रोक शेवटच्या मोमेंटला बॅटची बॅकलिप खाली केली आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि तिथे मात्र डॉट चेंडू सांगता मात्र पाल आपल्याला फटका हवेत केलाय, परंतु लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आहेत समीरच्या रूपानं. एकदम जोरू तिथे कंप्लीट झाली. धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि आता समीकरण 10 चेंडू आणि 38ची आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल संजय स्पोर्ट्स सावध संघाला तर मात्र या ठिकाणी हवाई मार्गाने मात्र तुम्हाला प्रवास करावा लागेल. कारण या विकेटवरती धाबा आहेत, कारण आपण आमने संघाचा विचार केला तर त्यांनी सुद्धा 76 धाबा ठोकल्या होत्या, परंतु तुम्हाला 58 इथे मात्र चेस करायचा आहे. परंतु त्या धाबांचा चेस करत असताना मात्र या ठिकाणी फलंदाजांची मात्र निराशजनक कामगिरी आपण पाहिली. सुरुवात चौकारानं कैलास पाटीलने केली होती, परंतु तदनंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडता आली नाहीये. एक मात्र चौकार दांबूच्या बॅटमधून पाहिला, तो सुद्धा मात्र फलंदाज बाद झाला. त्याने फक्त 5 धाबाचं योगदान दिलं, परंतु अजूनही सामना संपन्न झालेला नाही. 9 चेंडू शिल्लक आहेत, 37 धाबांची अजूनही आवश्यकता. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु अलाउंड द कार्पेट चेंडू चालला अगदी वाडी स्पीड कॉर्नरच्या दिशेनं. फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगलवरती आता मात्र या ठिकाणी धावा जोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु जसे सिंगल डबल धावा येतील त्याचा नुकसान मात्र यवई संघाला होणार नाहीये. परंतु जर तुम्ही मोठे फटके खेळले, तुम्ही जर गोलंदाजाचा रिदम तोडण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज वारंवार चुका करू शकतोय. त्या प्रेशरमध्ये त्या दडपणामध्ये तुम्ही चांगले धाबा सुद्धा जोडू शकता, परंतु तशा रीतीने तुम्हाला मात्र खेळ सादर करायचा आहे, कारण 8 चेंडू आता शिल्लक आहेत, 36 धाबांची आवश्यकता. इथे मात्र पावसाळ बॅटची कडा शॉट फायनलीकडे फिल्डर सज्ज आणि अखेर जो संघर्ष सुरू होता जेडीचा तो संपन्न झाला आणि धक्का लागला टीम साबत संघाला हा चौथा. फेस केले जेडीने फक्त 3 धाबाचं योगदान दिलं आणि पाहू शकाल जेडी बाद झाल्यानंतर बाहुबली नेहल म्हात्रे आलाय. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 36 धावांची अजूनही आवश्यकता. पाहू शकाल त्याची बॅकलिप पकडण्याची स्टाईल अगदी उलट्या हँडने तो मात्र तो बॅट पकडत असतो, परंतु पॉवर जनरेट करतो आणि शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेतली नाहीये, कारण स्ट्राईक हवी होती ती म्हणजे अक्षय म्हात्रेला आणि त्याचमुळे मात्र शेवटचा चेंडू इथे मात्र आपण पाहिला डॉट. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत हा सामना जिंकायचा असेल तर. आतापर्यंत आपण जर टेनिस क्रिकेटचा जर इतिहास पाहिला तर एकमेव असा फलंदाज आपल्या विभागामध्ये आहे की त्याने 10 चेंडूवरती 10 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला होता. किरवलीच्या स्पर्धेमध्ये कोण विसरेल हिरामन शेलारची ती इनिंग. आणि आता मात्र तशाच प्रकारची मात्र कुठतरी खेळी अक्षय म्हात्रेला मात्र या ठिकाणी सादर करावे लागेल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 36 धाबांची आवश्यकता. 58 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना पूर्णपणे संघ जर पाहिला सावध संघ पिछाडीवरती पाहायला मिळतोय, कारण कुठल्याही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये मात्र पोहोचता आलं नाहीये. आणि जास्तीत जास्त आपण जर विचार केला तर डॉट पर्सेंटेज मात्र या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळाले. गोलंदाज मार्गस्थ होतोय रोशन. पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या लेंथवरती आहे, आलाय डॉट. म्हणजे आपण आता या ठिकाणी म्हणू शकतो की कुठेतरी विजयाचे जे दरवाजे आहेत ते मात्र आता खुल्ले झालेले आहेत टीम गावदेवी स्पोर्ट्स यवई संघासाठी. म्हणजे कुठेतरी जो पराभव स्वीकारला होता सोनालापाड्याच्या स्पर्धेमध्ये त्याचा मात्र कुठेतरी वसपा काढला गेला. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा मात्र एक चांगली लेंथ शपलवून खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जर पाहिलं तर अगदी एस्ट्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला. लागोपाठचा दुसरा डॉट. औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. 4 चेंडू फक्त या ठिकाणी लिगल टाकायचे आहेत यवई संघाला आणि कुणी मात्र विजयापासून मात्र यवई संघाला आज रोखू शकणार नाही. जर गोलंदाजीने ठरवला तर या धावा सुद्धा होऊ शकतात.
पाहू शकाल अक्षय मात्रे सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे स्ट्रगल करतोय, कारण सुरुवात मात्र कुठेतरी लडखडणारी पाहायला मिळाली. जर सुरुवात चांगली झाली असती, जर तुमची पायाभरणी जर मजबूत असती तर त्याच्यावरती मग आपण किती उंच इमारत बांधू शकता, परंतु पायाभरणी पूर्णपणे ढासाळली संजय स्पोर्ट्स सावध संघाची आणि त्याचमुळे मात्र उंच इमारत मात्र त्या ठिकाणी बांधू शकले नाही. लिडिंग एज चेंडू हवेच, चेंडू चालला अगदी शॉर्ट पॉईंटला संजयच्या हातावर चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी आणि आज यवई संघाचा आपण विचार केला तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. कारण प्रथमतः बॅटिंगमध्ये पाहिलं तर फलंदाजाने योग्य धाबा उभारल्या आणि त्यांचं संरक्षण करत असताना आउटप्लेमध्ये या क्षेत्ररक्षकांनी सुद्धा मध्ये चांगली साथ दिली. चांगल्या लेंथवरती गोलंदाजाने मारा केला. पहा जी आज लक्ष्मण रेषा आपण पाहिली आणि ती सीमारेषा जी होती ती लक्ष्मण रेषा ठरली गेली साबत संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 2 मात्र चौकार आले फक्त. केपीच्या बॅटमधून एक चौकार आला आणि या दांबूच्या बॅटमधून एक चौकार आला. त्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाला मात्र ही सीमारेषा ओलांडता आली नाही. भरपूर निराशजनक कामगिरी आज संजय स्पोर्ट्स संघाची बॅक टू बॅक पाहतो, कारण या अगोदर मेरी 11 बाबुगाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अशी लाजीरवाणी कामगिरी त्याची झाली होती आणि अखेर सामना खूप मोठ्या फरकाने जिंकला टीम गावठी स्पोर्ट यवई संघाने. सो अभिनंदन टीम यवई आणि हार्ड लक केपी सर, हार्ड लक संजय स्पोर्ट्स साबत. मॅन ऑफ द मॅच आपण या या सामन्यातील देणार आहोत, ज्याने 2 षटकांचा स्पेल हाताळला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2 आणि बॅटिंग करत